पावसाबद्दल एक महत्त्वाची अपडेट हवामान खात्याकडून आलेली आहे। मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला वेढा घातलेला असून पुढच्या काही तासांमध्ये महाराष्ट्राला तुफान पावसाचा फटका या ठिकाणी बसणार असल्याची मोठी बातमी आता समोर आली आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये नदी नाले तुडुंब भरून वाहणार आहेत, तर काही जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी रस्त्यावर मांडे इतकं कमरे इतकं पाणी साचणार असल्याची मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र अचानक तयार झालंय आणि त्यामुळेच पुढच्या 2 तासांमध्ये अनेक नद्यांना महापूर येणार असल्याची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। जरी वातावरणामध्ये आभाळाचं वातावरण असेल तरी सुद्धा मुसळधार पाऊस या ठिकाणी पुढच्या 2 तासानंतर या ठिकाणी पडणार असल्याची बातमी आता समोर आली आहे। पंजाबराव डग जे हवामान खात्याचे अत्यंत महत्त्वाचे मोठे या ठिकाणी अभ्यासक आहेत, त्यांनी महत्त्वाची बातमी या ठिकाणी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी या ठिकाणी दिल्या। तसेच पुणे वेधशाळा, भारतीय हवामान खाते या ठिकाणी त्यांनी या 7 जिल्ह्यांना पुढच्या 2 तासानंतर महत्त्वाचा रेड अलर्ट जारी केला आहे। आता मुंबईकडून या महत्त्वाच्या 7 जिल्ह्यांमध्ये पुढच्या 2 तासांमध्ये पाऊस धुमाकूळ घालणार आहे। यामध्ये तब्बल 100 ते 120 प्रति तास किलोमीटर वेगाचे वादळी वारे असल्याने मुसळधार नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली। यामध्ये अनेक भागामध्ये पाणी साचण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली। सगळीकडे पाणीच पाणी या ठिकाणी झाल्याचं तुम्हाला पुढच्या 2 तासानंतर पाहायला मिळेल। आताच हवामान खात्याने सर्व शेतकऱ्यांना ही महत्त्वाची आता सावध राहण्याची सूचना या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे पुढच्या 2 तासानंतर कोणत्या महत्त्वाच्या 7 जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाला सुरुवात होणार आहे। या पावसासोबत तब्बल 100 ते 120 प्रति तास किलोमीटर वेगाचे वारे वाहू लागतील। यामध्ये अनेक त्या ठिकाणी घरांचे पत्रे असतील, त्या ठिकाणी आता कुंकवत झालेले झाडे असतील, अनेक त्या ठिकाणी जुन्या घरं असतील, भिंती असतील, तर यामध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। जरी वातावरणात तुम्हाला सध्याला या ठिकाणी पावसाचं वातावरण वाटत नसेल, फक्त आभाळ आल्यासारखं तुम्हाला वाटत असेल, तर पुढच्या 2 ते 3 तासानंतर तुमच्या भागामध्ये काळे काळे ढग अचानक या ठिकाणी यायला सुरुवात होईल आणि तिथेच ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस या ठिकाणी आता सुरुवात होईल। अनेक भागामध्ये पेरणी पूर्णपणे झालेली आहे, अनेक भागामध्ये आता दिलासा मिळणार आहे, तर काही भागामध्ये इतका मोठा पाऊस पडणार आहे की यामध्ये घरातून बाहेर पडू नका अशा प्रकारची या ठिकाणी आता सूचना हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आल्या। पुढच्या 2 तासानंतर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाच्या माध्यमातून कोणकोणत्या विभागामध्ये देण्यात आला आहे। पावसाबद्दल चिंता करायला लावणारी बातमी या ठिकाणी म्हणावं लागेल। हवामान खात्याकडून गंभीर इशारा अनेक भागांना या ठिकाणी देण्यात आला आहे। काही भागामध्ये रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आला आहे, अनेक भागामध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर काही भागामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे। त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये काय काय परिस्थिती या ठिकाणी होणार आहे हेच आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत। आजपासून पुढच्या या ठिकाणी 30 तारखेपर्यंत मुसळधार पावसाला या ठिकाणी पुन्हा एकदा सुरुवात होणार असून काल ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पावसाने या ठिकाणी हजेरी लावल्या ते जिल्हे आम्ही या ठिकाणी सांगितले होते। हवामान खात्याचे अभ्यासक पंजाबराव डग यांनी सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज या ठिकाणी दिला होता। हवामान खात्याकडून आता आज ज्या जिल्ह्यांची लिस्ट सांगण्यात आल्या त्या जिल्ह्यांची लिस्ट आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे, कारण त्या जिल्ह्यामध्ये आज पुढच्या 2 तासानंतर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडून अनेक भागामध्ये पाणी साचण्याची दाट शक्यता आहे। आज नवीन जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगण्यात आल्या। या भागामध्ये आता विजा चमकणार, काही भागामध्ये वादळी वाऱ्याचा फटका बसणार, तर काही या ठिकाणी आता नवीन आलेले या ठिकाणी पिके त्यांना सुद्धा धोका असल्याचं यामध्ये सांगण्यात आलंय। कारण तब्बल 1200 किलोमीटर लांबीचा एक वादळी ढग मुंबईच्या दिशेने या ठिकाणी पुढे पुढे सरकू लागलाय आणि हा ढग पूर्णपणे पाण्याने आता भरलेला आहे। हा ढग पूर्णपणे काळा झालेला आहे। या ढगाची लांबी खूप मोठी आहे आणि मुंबईकडून हे ढग आता पुढे पुढे वेगाने सरकू लागलेत। या ढगांची या ठिकाणी आता पुढे जाण्याची जर आता आपण या ठिकाणी वेगाची मर्यादा बघितली तर 100 ते 120 प्रति तास किलोमीटर वेगाने हे या ठिकाणी पुढे या ठिकाणी ढग सरकू लागले आहेत। त्यामुळे पुढच्या 2 ते 3 तासानंतर पावसाचा धुमाकूळ तुम्हाला या भागामध्ये पाहायला मिळेल। सध्या जरी वातावरणात फक्त या ठिकाणी काळे काळे ढग तयार झाले असतील, तर हे ढग या ठिकाणी पुढच्या 2 तासानंतर या जिल्ह्यामध्ये फुटणार आहेत या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। अनेक भागामध्ये गारपिटीसह मोठ्या वादळी वाऱ्याचा देखील समावेश असल्याने हवामान विभागाच्या माध्यमातून अर्जंट महत्त्वाचा इशारा या ठिकाणी देण्यात आले।
5 सूचना देण्यात आलेत। या 5 सूचनांचं पालन तुम्ही नक्की करायचं आहे। यामध्ये शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलंय, कारण तब्बल 1200 किलोमीटर लांबीचा एक काळाकूट ढग याची एक फौज महाराष्ट्राच्या दिशेने या ठिकाणी सरकू लागल्या। यामध्ये मराठवाडा, विदर्भ, कोकण किनारपट्टीच्या भागावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा या जिल्ह्यामध्ये देण्यात आलाय। कोणत्या जिल्ह्यामध्ये देण्यात आलाय याची यादी आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यामुळे सर्व काही या 7 जिल्ह्यातील कलेक्टरांना हवामान खात्याच्या माध्यमातून आदेश देण्यात आलेत। सावध राहण्याच्या सूचना यामध्ये देण्यात आलेत, कारण यामध्ये भयानक वादळी वारा सुद्धा तुम्हाला यामध्ये पाहायला मिळेल। तसेच गारपिटीचा सुद्धा या ठिकाणी समावेश असल्याचं पाहायला मिळतंय। तुम्हाला पण माहित आहे, मागच्या वेळी अशाच प्रकारचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला होता, परंतु सर्व शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी याला हलक्यात घेतलं आणि काही ठिकाणी महापूर आला, रस्त्यावर पाणी साचलं, नद्या दुतडी भरून वाहिल्या। अशा प्रकारची परिस्थिती सुद्धा अनेक भागामध्ये तुम्हाला आज या 7 जिल्ह्यामध्ये पाहायला या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे तुमच्या जर जिल्ह्यामध्ये तुमच्या घरावरती या ठिकाणी जे ढग आहेत तर ते काळे कुट्ट अजून झाले नसतील तर पुढच्या 2 तासानंतर काळे काळे ढग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील। यामध्ये अनेक त्या ठिकाणी ज्यांनी पेरलंय तर ते पेरलेल्यांचं अनेक भागामध्ये नुकसान होण्याची दाट शक्यता आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये आज नेमकं किती पाऊस पडणार आहे, किती वाजता पावसाला सुरुवात तुमच्या तालुक्यामध्ये होणार आहे, गारपिटीचे जिल्हे कोणते वर्तवण्यात आलेत, वादळ वारा कोणत्या जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी होणार आहे, अलर्ट रेड अलर्ट कोणत्या जिल्ह्याला देण्यात आला आहे, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोणत्या जिल्ह्यातील विभागामध्ये पडणार आहे, याची सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आताच 5 मिनिटांपूर्वी सॅटेलाइटद्वारे संपूर्ण महाराष्ट्राचा एक अधिकृत फोटो काढण्यात आला आहे आणि या फोटोमध्ये जे दिसलंय तर ते पाहून हवामान खात्याचे तज्ज्ञ पंजाबराव डग यांची सुद्धा झोप उडाल्याचं पाहायला मिळतंय। कारण तब्बल 1 नाही 2 नाही तर या ठिकाणी 1200 ते 1300 किलोमीटर इतक्या जबरदस्त लांबीचा एक काळाकूट ढग मुंबईकडून या ठिकाणी अनेक भागामध्ये आता पुढे वेगाने सरकू लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळेच पुढच्या 2 तासानंतर याचा धमाका तुम्हाला पाहायला मिळणार आहे। याच्या पाठोपाठ 100 ते 120 प्रति तास किलोमीटर वेगाचे वादळी वारा देखील या ठिकाणी आता यामध्ये असल्याने अनेक भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता यामध्ये आता वर्तवण्यात आल्या। मुंबईकडून थेट काळे ढग या ठिकाणी पुढे वेगाने सरकू लागलेत आणि यामध्ये जे पेरलेलं पीक आहे तर त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता सुद्धा हवामान खात्याकडून आता सांगण्यात आली आहे। त्यामुळे अनेक भागामध्ये जबरदस्त नुकसान देखील या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। अनेक लोकांची तारांबळ देखील मागच्या वेळी उडाल्या। त्यामुळे आज नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या वादळी वाऱ्याचा आणि पावसाचा मोठा फटका बसणार आहे हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून सांगणार आहे। काल रात्रीपासून मोठ्या पावसाला सुरुवात झाली असून काल ढग आलं होतं, मोठा पाऊस अनेक भागामध्ये पडलाय। अचानक आता 1200 ते 1300 किलोमीटर लांबीच्या एका काळ्या ढगाची आता एक वादळी साखळी महाराष्ट्राच्या मुंबईकडून अनेक जिल्ह्यामध्ये पुढे सरकू लागल्या। याचा दणका इतका भयानक असणार आहे, याचा वेग क्षणाला या ठिकाणी पुढे सरकत असताना वाढू लागलाय। त्यामुळे खास करून पुण्याच्या वेधशाळेने सॅटेलाइट वरून पावसाचा एक नकाशा या ठिकाणी काढलाय। त्यामध्ये 7 जिल्ह्यांच्या या ठिकाणी आता नावे जाहीर झालेत। या 7 जिल्ह्यामध्ये पुढील 2 ते 3 तासानंतर पाऊस दुप्पट पटीने या ठिकाणी वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे। आकाशामध्ये तुम्हाला या ठिकाणी फक्त आभाळ आल्यासारखं जाणवत असेल तर पुढच्या 2 ते 3 तासानंतर काळे ढग तुमच्या घरावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील। त्यानंतर धो पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल। हा पाऊस या ठिकाणी आता सुरुवात झाली की पुढच्या 24 तासामध्ये थांबणार नसल्याची बातमी सुद्धा या ठिकाणी आता समोर आली आहे। तुम्हाला माहित आहे, महाराष्ट्रामध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती या ठिकाणी अनेक भागामध्ये होऊ शकते। सुपर एल निनोचा तडका नेमकं कोणकोणत्या विभागाला बसणार आहे आता नीट ऐकायचं तुम्ही। या व्हिडिओला अजिबात हलक्यात घेऊ नका, कारण काल ज्या जिल्ह्यामध्ये हवामान विभागाच्या माध्यमातून तसेच आता पंजाबराव डग सारखे या ठिकाणी अनुभवी तज्ज्ञांनी ज्या भागामध्ये काल या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता त्या भागामध्ये आता या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाफेचे या ठिकाणी जे काय ढग तयार झालेत तर ते डोंगरांना आपल्या या ठिकाणी हिमालय बर्फाळ जी का हवा धडकणार आहे तर हीच धडक या 7 जिल्ह्यामध्ये आज थैमान घालणार असल्याची माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे। सलग
पुढच्या 24 तासांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे। यामध्ये पावसाचा खंड पडणार नाही, इतका मोठा पाऊस या ठिकाणी पडेल। यामध्ये 100 ते 120 प्रति तास किलोमीटरचे वेगाचे वारे सुद्धा या ठिकाणी असल्याने अनेक भागामध्ये रेड अलर्ट सुद्धा देण्यात आला आहे। आता या काळ्याकूट ढगांची फौज नेमकं कुठेपर्यंत या ठिकाणी पसरणार आहे, कोणत्या विभागामध्ये या ठिकाणी आता ढगफुटीसारखी परिस्थिती या ठिकाणी होणार आहे, निसर्गाचं रौद्ररूप तुम्हाला या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आता पाहायला या ठिकाणी मिळू शकतं। सध्या हवामान विभागाच्या माध्यमातून भीती व्यक्त केली जात आहे। सुपर एल निनो म्हणजे याआधी पावसाचं या ठिकाणी वातावरण आतापर्यंत या ठिकाणी दुर्मिळ होतं, म्हणजेच कमी होतं। मागच्या 2 महिन्यांच्या पाठीमागे दुष्काळ पडणाऱ्या बातम्या देखील पसरल्या होत्या, परंतु अचानक या ठिकाणी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे पावसाला या ठिकाणी मोठ्या सुरुवात झाली आहे। पुढचे 2 ते 3 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत भयंकर आणि धोक्याचं असल्याचं यामध्ये सांगण्यात आलंय। आज थोड्याच वेळामध्ये आता मराठवाड्यात जर विचार केला, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, परभणी, लातूर या ठिकाणी, नांदेडमध्ये आणि हिंगोली या ठिकाणी वाऱ्याचा वेग प्रचंड तुम्हाला पाहायला मिळू शकतो। ज्यांची घरं त्या ठिकाणी कच्ची आहेत, ज्यांची या ठिकाणी घरं आता कुमकुवत झाली आहेत, झाडं कुमकुवत झाली आहेत, त्यांनी या ठिकाणी आता विशेष काळजी घ्यायची आहे। सुरक्षित इमारतीचा या ठिकाणी तुम्ही आढोसा घ्यायचा आहे। आता पश्चिम मध्य महाराष्ट्राचा विचार केला, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या पट्ट्यात अनेक त्या ठिकाणी पेरलेली जी पिके आहेत त्यांना या ठिकाणी अनेक भागामध्ये मोठा धोका असल्याचं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलंय। अनेकांची वर्षभराची जी काय आता वर्षभराची म्हणजे केळी वगैरे असतील किंवा इतर पिके असतील यांना मोठा फटका बसण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आल्या। दुसरीकडे जर विदर्भाचा विचार केला, खानदेशाचा विचार केला तर यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, जळगाव, धुळ्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा या ठिकाणी फटका बसण्याची शक्यता सुद्धा यामध्ये आता वर्तवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। सुपर एल निनोचा जो काय धोका होता तर तो पूर्णपणे आता संपलेला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा या ठिकाणी इशारा देण्यात आला आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं कशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळेल सर्व काही तुम्हाला पुढच्या 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगतो, त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। हवामान खात्याने दिलेल्या सूचनांचं पालन तुम्हाला नक्की करायचं आहे। विजा चमकत असतील तर झाडाच्या ठिकाणी किंवा या ठिकाणी पाण्याच्या जवळ अजिबात उभा राहू नका, कारण पुढच्या 3 ते 4 तासानंतर अनेक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडून काही विभागामध्ये रस्त्यावरती सुद्धा गुडघ्या इतकं पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। कारण आता अरबी समुद्रातून काही काळे काळे ढग मुंबईत जातील आणि मुंबईतून या ठिकाणी या भागामध्ये या ठिकाणी सरकू लागतील, त्यामुळे गाफील राहू नका। स्वतःची व आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्या। हीच वेळ आहे सावधानाची, कारण वादळी वारा यामध्ये असल्याने निसर्गाचे एक भयानक वास्तव या ठिकाणी तुम्हाला पाहायला या ठिकाणी आता मिळू शकतं। अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आज या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। मग नेमकं पुढच्या 2 तासानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस या ठिकाणी आता तुम्हाला पडल्याचं पाहायला मिळेल लक्षात ठेवा। मागच्या आठवड्यामध्ये ज्या ठिकाणी पावसाचा अंदाज मुसळधार ते अतिमुसळधार तसेच ढगफुटीची शक्यता देण्यात आली होती, यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये सांगण्यात आलं होतं, परंतु शेतकऱ्यांनी त्याला मनावर घेतलं नाही, त्यामुळे त्या ठिकाणी मोठा पाऊस झाला आणि शेतकऱ्यांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। आता यामध्ये मुसळधार पावसाचे जिल्हे आज सांगण्यात आले आहेत। बीड जिल्ह्याचा पहिल्यांदा समावेश या ठिकाणी करण्यात आला आहे, जालना जिल्हा, त्यानंतर नांदेड आणि परभणी। आता या पहिल्या 4 जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा फटका तुम्हाला पुढच्या 2 ते 3 तासानंतर पाहायला मिळेल। त्यानंतर कोकणाचा विचार केला, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या भागामध्ये अनेक नद्यांना या ठिकाणी आता पाणी पातळीमध्ये भयंकर वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। काही जिल्ह्यामध्ये मागच्या 2 ते 3 दिवसापासून या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार या ठिकाणी पाऊस पडतच आहे। यामध्ये रत्नागिरी असेल, कोल्हापूर साईडचा भाग असेल, रायगड, सिंधुदुर्ग यामध्ये आबाळ फाटल्यासारखी परिस्थिती सुद्धा अनेक विभागामध्ये होणार असल्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। काही भागामध्ये रत्नागिरी, रायगड तसेच साताऱ्याचा या ठिकाणी काही भागामध्ये ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आल्या, तर काही विभागामध्ये अतिवृष्टीचा सुद्धा धोका यामध्ये आता वर्तवण्यात आल्या। अनेक या ठिकाणी आता बीड, जालना, नांदेड या ठिकाणी आता जर विचार केला तर आधीच पाऊस काळ भरपूर या ठिकाणी वाढलेला आहे,
त्यातच आता मुसळधार पावसाची शक्यता पुढच्या 24 तासांसाठी या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे घरी राहा, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्या, असं हवामान विभागाच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। आतापर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली ही एक पावसाची शक्यता आहे, कारण पाऊस या ठिकाणी कधी काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो, काही विभागामध्ये या ठिकाणी आता मिडियम स्वरूपाचा पाऊस पडतो, तर काही भागामध्ये या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडतो। त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आता शेती पिकाची विविध मोठी कामे करणार असाल तर अनुभवी तज्ज्ञांचा सल्ला घ्या, असं यामध्ये सांगण्यात आलंय। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।